आत्या आता काय करतेस तू? माझ्या मोक्षाला माझ्यापासून दूर केलास? हा, काय मिळालं तुला हे करून? आत्या मला लागतंय. काय भरवलंस तिच्या मनात? आई मुलीचं नातं तोडलंस? बस नातं तोडलं. मोक्षापासनं एक दिवस लांब राहिलीस तर एवढा त्रास होतोय तुला? अगं मग त्या मुलीचा विचार कर जी आयुष्यभर तिच्या बाबांच्या प्रेमासाठी वनवास भोगते. तू माझ्या बाबांना माझ्यापासून लांब केलंस. अगं तुझ्यामुळे लहानपणापासून त्यांनी साधं माझ्याकडे कधी बघितलं नाही का माझ्याशी बोललेत नाहीत, मला प्रेमाने जवळही घेतलं नाही. कोणामुळे? तुझ्यामुळे. का केलंस ग तू असं? काय मिळालं तुला हे करून? आणि तू तू नातं तोडायच्या गोष्टी करतेस. आजवर मी गप्प बसले आत्या, पण ह्या पुढे मी अन्याय सहन करणार नाही. ह्या पुढे जर तू अशी वागलीस ना तर 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 काय धमकी देतेस मला? नाही, चेतावणी. मी काय काय करू शकते ना याची कल्पना नाहीये तुला श्रावणी. तू काय केलंयस ना हे मला सगळं चांगलंच माहिती आत्या. मला ओळखलं नाहीयेस तू अजून. आणि मी कोण तुला नीट कळलेलं नाही. नागिनीच्या शेपटीवरती पाय दिलायस, डसल्याशिवाय राहणार नाही. विष कसं उतरवायचं हे मला चांगलंच माहितीये. प्रेमाने सांगते, परत हा असला प्रकार माझ्या बरोबर करायचा नाही. श्रावणी बस कर, खूप बोलली आहेस. सोडणार नाही तुला. मॅडम नाद खोळा हो, तुम्ही तर वाघी नाही सा. आज विषयच हार्ड गेला तुम्ही. खरं सांगू, आज वादळ योग्य ठिकाणी येऊन धडकले. ते मॅजिकच झाले. हुर फूर आणि हेट. शुभू, मी हे चुकीचं केलं ना? नाही मॅडम, तुम्ही बरोबरच केलंय. भूतना लात मारल्याशिवाय जात नाही. तसंच अहंकारी माणसाचा अपमान केल्याशिवाय ना तो जमिनीवर येत नाही. तुम्ही योग्य तेच केले मॅडम. बरं चला, तुम्हाला गिफ्ट द्यायची वेळ झाली. काय? चला तयार व्हा. म्हणजे बाबा तयार झालेत मला भेटायला? ए नाही नाही, हे कसं शक्य आहे? तू खोटं बोलतोस. मी खोटं का बोलू मॅडम? मग खरंच तयार झाले? साहेब तयार झाले काय नाही झाले काय, तुमची भेट तर होणार. पण पण काय? पण तुम्हाला एक मी सांगतो ते करायला लागेल. सांग ना, काय करायचंय? तसं काय अवघड नाही हो. ऐका. हे खरंच शक्य आहे? मॅडम शुभू आहे तर लोड घ्यायचं नाही. तुम्ही आज साहेबांना गुलाबाचं फुल देणार हे नक्की. चला तयारी करा, येतो मी. मग व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणार आहे मी शुभू सोबत. आई शपथ. स्वीटे, हा, काय ग केवढी नटलीस ती. कसं दिसालोय मी? अगदी जाग दिसायला लागलीस की. आई बरोबर हाटीलाच जायचा विचार दिसतोय.
नाही, मग आज व्हॅलेंटाईन डे आहे ना व. म्हणजे का काय असते ते? म्हणजे आजचा दिवस का नाही, प्रेम करणाऱ्यांचा दिवस असतोय. एकमेकांसोबत गप्पा मारायच्या, एकमेकांना टाइम द्यायचा. आत्या, हे बघा गिफ्ट पण घेतलंय मी शुभूसाठी. हे रोज, बर चॉकलेट आणि शर्ट पण घेतलंय. बाई स्वीटे, लय भारी आणलायस ग. आवडेल ना व शुभूला? आवडेल ना, पण तुला आमचा भाऊ लई आवडलेला दिसतोय. मजा आहे बाबा शुभूची. आमासने तर बाई एक रुमाल पण दिला नाही कधी कोणी गिफ्ट. आहे माझी दीपिका. आला बा तुझा रणवीर. हा जावई बापू, हा. तुम्ही परत आला सा? हो सासूबाई. अहो त्याचं काय ते आज व्हॅलेंटाईन डे ना, म्हंटल शोभेला सरप्राईज देऊ. अगं, बघितलं का ताई? सरप्राईज. जिजू लय आवडलं मला, एक नंबर. विषय आहे का शोभे गिफ्ट? उघडतोय, बघितलं काय? ह्याच्या आतमध्ये पण आहे. हे गिफ्ट आणलंय तुम्ही आमच्यासाठी. एवढा डोंगर फोडून ऊन काढल्यासारखं झालंय. तुझं गिफ्ट लय भारी आहे ग. लय भारी दिसल माझ्या. ट्राय मार तू सासूबाई, जागा द्या. एक नंबर आहे ना. देवा, ह्यो माणूस असाच आहे ग स्वीटे. काय सांगायचं तुला, अवघड जागेचं दुखणं झालंय. सांगता बी येत नाही, सण बी करता येत नाही. काय हरकत नाही आत्या, राहू द्या. मी शुभूसाठी त्याच्यापेक्षा भारी शर्ट आणेन, काय हरकत नाही. फक्त आता शुभ येऊ दे लवकर वेळेत.